नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो. तर आज आम्ही चाललोय पहिल्यांदा नाशिक वरून गुजरात पर्यंत टीव्ही स्कूटी घेऊन. तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत वणीच्या पुढ्याने. आता थांबलेलो तर आम्ही हॉटेल राधिकामध्ये आणि आमची स्कूटी बघू शकतात का आम्ही तिथे चार्जिंगला लावलेली आहे. आणि अशी आता आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यापर्यंत. अजून आम्हाला खूप पुढे जायचंय आणि फर्स्ट ट्रॅव्हल आहे का आम्ही एक ईव्ही स्कूटी घेऊन चाललोय नाशिक पासून गुजरात पर्यंत. तुम्ही बघू शकता की आता आम्ही नाश्ता करायला थांबलो कारण की खूप थंडी. आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालेलो. तर आता वणीच्या पुढे पोहोचलेलो आहोत. आता आम्ही तुम्हाला पूर्ण टूर दाखवण्याचा प्रयत्न करू का आम्ही कसे आणि कुठेही स्टॉप घेऊन आम्ही पोहोचतो आता गुजरातला, किती वाजता किती टाइम जातो ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं दाखवतो. आणि आता तर आम्हाला तिथे थंडी पण खूप आहे म्हणून आता नाश्ता करायला आम्ही थांबले हॉटेल राधिकामध्ये. तर आम्ही इथली स्पेशल डिश कांदा भजी हे ऑर्डर केलेलं आहे. तर आता जमलं तर दाखवतो. आता जेव्हा रेडी झालो ते तुम्हाला नक्की दाखवतो. तुम्ही याल तर नक्की इथं व्हिजिट द्या. हे हॉटेल तुम्हाला सकाळी 7 वाजेपासून ओपनच दिसेल. 7 वाजेपासून रात्री काय 10 वाजेपर्यंत चालूच असेल. आणि तुम्हाला पूर्ण टूर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा. चला तर तुम्हाला आता मी हॉटेलची टूर करवतो. या माझ्या मागे तुम्हाला खूप सुंदर हॉटेल बघायला भेटेल. इथं खूप म्हणजे खूप मस्त असं केलेलं आहे. इथं सर्वांना बसण्यासाठी खूप मस्त केलेलं आहे. एकदम खूप जास्त फ्रेश वाटते इथं आल्यावरती. आणि तुम्ही माझ्यासोबत तुम्ही बघू शकता की इथं असं साईबाबांचं पण खूप केलेलं आहे. आणि हे 100% व्हेज हॉटेल आहे. 100% व्हेज हॉटेल आहे. तुम्ही बघू शकतात. आणि इथंच आपण आता नाश्ता करणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला का या हॉटेलमध्ये आम्ही का आलोय. कारण की ह्या हॉटेलमध्ये एवढी भारी वाटते. शांतता देवाचे गाणे लागलेले आहेत मागे आणि एवढं मस्त वाटतंय ना. खूप फ्रेश वाटतंय. तुम्ही येऊन बघा. या बघू शकतात का इथं खूप भारी त्याचं पेंटिंग केलेलं आहे. फोटोज आहे. खूप मस्त केलंय. सकाळच्या टायमाला इथं देवाचे गाणे लावले त्याच्याने असं एकदम खूप छान एनर्जी येते. आणि सकाळची सुरुवात ही अशा देवाच्या गाण्यांपासून झाली आणि अशा जागेवरती झाली तर तुम्हालाही कुठेही ट्रॅव्हलिंग करायला किंवा इथे येऊन निवांत बसायला खूप चांगलं वाटणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि इथं तुम्ही या पेंटिंग कारण की इथं पूर्ण दाखवलेलं आहे गावाचं आहे. गावाकडे त्याची झाडाखाली मस्त आरामात भेटलेला आहे. खूप छान दर्शवलं आपल्या गावाकडे पूर्ण गाव ठिकाणच आहे. आजूबाजूला पण बघू शकता. आजूबाजूला सगळे शेतच आहे. तुम्ही आजूबाजूला बघाल तर पूर्ण शेतच आहेत आणि खूप मस्त असा नजारा आहे. आणि त्याच्यामध्ये हे रोडचं हॉटेल आहे. खूप असं शांत आणि खूप मस्त हॉटेल आहे. तुम्हाला इकडे आजूबाजूला जास्त करून शेतच बघायला भेटेल कारण की इथं शेती ही खूप जास्त प्रमाणात केली जाते. आणि तुम्ही जरी इथनं ट्रॅव्हलिंग करत असाल तर नक्की ह्या हॉटेलला व्हिजिट द्या. कारण का इथं तुम्हाला सकाळपासून चालू राहणार आहे. आणि तुम्ही माझी टूर बघाल ना तुम्ही टूर बघतच राहा. कारण का तुम्हाला समजणारच आहे का आम्ही एक ईव्ही गाडी घेऊन नाशिक पासून गुजरात पर्यंत चाललो. तर आम्ही असं तर पहिलेच धाडस केलेलं आहे. पहिले काय माहिती कोणी केलंही नसेल कारण की एक इलेक्ट्रिक गाडी घेऊन गुजरात पर्यंत जाणं हे सोपं काम नाही आहे. खूप म्हणजे खूप जास्त मुश्किल काम आहे. ते तुम्ही आता आमच्या व्हिडिओ मधनं बघू शकता.
सदा रंगातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दासया इथे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी सारखं वाटेल कारण की इथं जे स्पीकर मध्ये जे देवाचे गाणे लागले त्या गाण्यामुळे एवढं छान वाटतंय ऐकून. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही गाणं ऐकू शकता बॅकग्राऊंडला. आणि लवकरच आपला नाश्ता बनवून येणार आहे. तिथं काका आता आहेत. काका खूप छान आहेत. ते नाश्ता बनवत आहेत आमच्यासाठी. आता थोड्याच वेळ नाश्ता आल्यावरती तुम्हाला दाखवतो आम्ही का कशा प्रकारे इथं आम्हाला नाश्ता आलेला आहे आणि त्याची टेस्ट करून आम्ही ते सांगतो टेस्ट कशी आहे. कारण का आम्ही पहिले इथं टेस्ट केलेलंच आहे. खूप छान आहे. पण आता आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही बघू शकता. तुम्हाला नाश्ता आल्यावरती त्या नाश्त्याची व्हिडिओ दाखवतो. संमती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती खूप म्हणजे खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता का कांदा भजी हे एवढे गरम गरम आणि खूप मस्त आता काकांनी सकाळी सकाळी आणून दिलेत आम्हाला नाश्त्याला. तुम्ही नक्की तर विजिट करा हॉटेल राधिकामध्ये. आणि आता आपण काकांना एक प्रश्न विचारू. काका आम्ही पहिल्यांदा एक इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन नाशिक पासून गुजरात पर्यंत चाललोय. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कारण का हे धाडस आता कोणीच केलेलं नाही. इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन आता चाललंय गुजरात पर्यंत. तुम्हाला काय वाटतं पोहोचू शकतो का? पोहोचतो. कारण का पहिल्यांदा आता आम्ही चाललोय नाशिकवरून. आम्ही निघालोय सकाळी 4:30 वाजता निघालेलो. आता आम्ही पोहोचलोय हॉटेल राधिकामध्ये वणीच्या पुढे. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. खूप छान नाश्ता इथं भेटणार आहे. सकाळी 7 वाजेपासून हे हॉटेल ओपनच असतं. आणि आता आम्ही पहिल्यांदा इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन झाले. काका तर बोलतात तुम्ही पोचाल. तुम्ही माझ्या टूर मध्ये बघू शकतात का आम्ही कसे कुठे किती थांबतोय ते सर्व तुम्हाला टूर मध्ये आम्ही दाखवूया. आणि ह्या हॉटेलला तुम्ही लवकरात लवकर नक्की व्हिजिट द्या. कारण की तुम्ही बघू शकतात आता हे हॉटेल टाकण्याच्या मागे का आता आम्ही बघितलं तिथे खूप सारे असे पोस्टर्स लावले. तिथं गावाचं सर्व दाखवलेलं आहे. याच्या मागचा तुमचा उद्देश काय होता? म्हणजे तुम्ही आता सगळं गावाचं दाखवलेलं आहे इथं फोटो वगैरे. ग्रामीण भागामध्ये हे चालतं, सिटीमध्ये हे पाहायला भेटत नाही. पाहायला भेटत नाही. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये जे हे आता पायर दाखवलेलं आहे, चूल दाखवली, गाडी दाखवली, हे आपली, सगळे हे वांगण दाखवली, तर आम्ही बघितलं का इथं आपल्या दैवबंत पण फोटो आहे. प्लस आता सकाळी सकाळी देवधर्माचे पण गाणे लागलेत. म्हणजे इथे कसं सकाळी सकाळी एकदम पॉझिटिव्हिटी वाटते का खूप असं छान वाटतं, निवांत वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं सकाळी सकाळी. आणि ह्या हॉटेलच्या आजूबाजूला जास्त करून शेतच आहेत म्हणून एक असं मोकळं वातावरण वाटतं. सिटी ठिकाणी कसं आहे खूप जास्त प्रदूषण आणि हे आहे. अशा ठिकाणी निवांत नाश्ता करणं आणि जे जेवण करण्यामध्ये सुख आहे ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. इथं चहा जरी पिलत तरी तुम्हाला ते अमृतासारखंच वाटेल. तुम्हाला काय वाटतं? आणि गावा ठिकाणी हेच खूप छान असतं. आणि हे हॉटेलचे खूप सारे पेंटिंग एवढे भारी भारी पेंटिंग आहेत ना तेही खूप छान आहेत. आणि एक काकांचं स्वतःचं हॉटेल आहे. हे तुम्हाला तरी काका एक हॉटेल किती वाजता उघडतं? सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. 7 वाजेपासून ते तुम्हाला 11 वाजेपर्यंत हे हॉटेल चालूच असणार आहे. तुम्ही सकाळी आलात आणि गरमागरम नाश्ता आणि जेवण तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही कधीही आलात सांगितल्यावरती आम्ही आता आलो तेव्हा स्वतः काकांनी समोरासमोर बनवून दिलं. म्हणजे एकदम गरमच भेटणार आहे. असं काहीच नाही की इथं बनवून ठेवलं असेल असं काहीच नाही. सर्व गरम गरम भेटणार आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवतो पुढचं टूर आमची कशी राहते. आणि हे तुम्ही नाश्त्याची टेस्टी सांगतो तुम्हाला कसं आहे ते. चालेल, थँक्यू काका. हा आपला नाश्ता आहे आता करता. तर नाश्त्याची टेस्ट कशी आहे तुमच्या मध्ये? खूप उत्तम आहे, खूप टेस्टी पण आहे. आता गरम गरम आहे त्यामुळे खूप हात पण भाजतायत. आणि तुम्ही बघू शकतात की इथं खूप म्हणजे खूप एवढं निवांत आहे. एवढा नजारा एवढा मस्त आहे. इथं बसलोय तरी पण एवढं भारी वाटतंय ना. तुम्ही हा नजारा बघू शकतात. कारण का अशा शेताच्या ठिकाणी बसून तुम्ही मस्त मोकळ्या वातावरणामध्ये नाश्ता करताय ना तर ते नाश्ता म्हणजे असं खाण्यामध्येही खूप छान वाटतंय. कारण का मोकळं वातावरण आणि मोकळ्या वातावरणामध्ये तुम्हाला
नाश्ता करायलाही खूप म्हणजे खूप हे वाटतं आणि भजीही खूप छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ठेव का. खूप क्रंची पण झालेले आहेत तर खूप स्वादिष्ट लागत आहे. काकांच्या हाताला चव खूप जबरदस्त, खरंच खूप मस्त आहे. तुम्ही येऊन खरंच इथे विजिट करा, तुम्ही खरंच करा, कारण की असं वातावरण तुम्हाला कुठे भेटणार पण नाही आणि आपल्या सिटी एरियामध्ये तुम्हाला गावाकडचं चित्र बघायला सुद्धा भेटणार नाही. सो तुम्ही खरंच इथे विजिट कराल. कळू देत भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही नाश्ता करून निघालो आमच्या परत टार्गेट पूर्ण करायला गुजरातला जायला. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला परिसरही खूप सुंदर आहे आणि त्या परिसरची तुम्हीही मजा घ्या आणि आम्हीही मजा घेतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. क्षितिजाच्या तू शाईनी रे, लिहि इतिहास नवा. कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू. बनव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा ही तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आम्ही सगळे मिळून तूने सुनी नभ चाल विश्वात, तू जिंकुनी जग ठेव पदरात. संघर्षाच्या गर्भात नाव तुझी, तुफानाला देणार मात तुही. दुर्दैवाचा अपमानाचा पुसवन वास आता, अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास हवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू. वळव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा ही तू. तर आता आम्ही फायनली पोचलो बोरगावमध्ये आणि आमच्या स्कूटीची बॅटरी ही लो झालेली आहे आणि आम्ही आता इथं एखादं गॅरेज बघून तिथं बॅटरी चार्जिंगला लावणार आहोत. तर तुम्ही बघा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व. तर आता झालेलं आहे टाईम 12 वाजलेत आणि 12 वाजता आम्ही चार्जिंगला लावलेली आहे इथं गाडी आणि 2 वाजेपर्यंत आम्ही गाडी चार्जिंग करणार आहोत. त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. तर आता आम्ही फायनली पोचलोय गुजरात बोर्डरला. बघू शकतात तुम्ही. आता इथून आता पोचले सापुतारा आणि सापुतारा ही खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकताय. तर आम्हाला वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 सापुताराला पोचता पोचता आणि आता इथून पुढे अजून आम्हाला 42 किलोमीटर जायचं आहे, जो आमचा टार्गेट आहे. आम्हाला जायचं आहे आहुवा. तर तुम्ही बघू शकताय सापुताऱ्याचा नजारा आणि इथून आता होईल घाटाचा रोड चालू आणि घाटामध्येही तुम्ही बघू शकतात का आता अंधार पडत चालला आहे. तर तुम्ही आमच्या व्हिडिओची मजा घ्या आणि बघा की आम्हाला किती टाईम लागतो, किती वाजता आम्ही पोचतो. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा, तुझा मिरची
ए पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी तर आता इथून सुरू होणारे वाघांचा एरिया आणि तुम्ही बघा आम्हाला भेटतो की नाही काय माहिती पण बघा. होट टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात तर तुम्ही बघू शकता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलोय अवघडला आणि फायनली आमच्या टार्गेटला पोहोचलेलो आहोत. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.